मंगोल वंशाचा मुसलमान शासक तैमूरलंग हा बलात्कारी, क्रूर कर्मा, लुटारू म्हणून जास्त परिचित आहे जगाला. तैमूर हे नावही पौराणिकच आहे. या अरेबिक शब्दाला स्वतःचा एक अर्थ आहे. हे सगळं मान्य आहे आवाडसाहेब, सगळं मान्य आहे. पण अरबांचा इतिहास हिंदुस्थान्यांनी का अभ्यासायचा? खेड्याकडीप्रमाणे चुलीवर कड काढायचे हे फालतू धंदे बंद करावे लागणार या विचारांनी कासावीस झालेला आवाड पिसाळलाय. भगवा आतंकवाद किंवा हिंदू दहशतवाद हा फेक नरेटिव्ह पसरवण्यासाठी जे लांडगे धडपडत होते आजवर, त्यांची अवस्था आज काय हे पहा. प्राणघातक हल्ल्यातून सैफ अली खान हा नशिबाने बचावला. खरं तर मुलाचाच बळी जाणार होता, मात्र नशिबाने तोही वाचला. पण सत्य बोलण्यास कोणीच धजावत नाही. बाळ जन्माला आले तेव्हा त्याचे नाव तैमूर ठेवण्यात आले. तेव्हापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून कट्टरपंथीय या बाळाच्या मागे लागले. कहर म्हणजे या बाळाचे नाव तैमूर हे तैमूरलंग या मंगोल आक्रमकाशी जोडले. तैमूर समाज माध्यमांमध्ये जगभरात प्रचंड लोकप्रिय झाला. नाव ठेवण्याची आपल्याकडे पूर्वापार पद्धत आहे. ही नावे ठेवताना परंपरा पाहून प्रथेनुसार ठेवली जात होती. त्यामुळेच आपल्याकडे राम, लक्ष्मण, दशरथ अशी पौराणिक नावे आढळून येतात. तैमूर हे देखील नाव पौराणिकच आहे. त्याचा अरेबिक अर्थ आहे लोखंडासारखा कणखर विचारांचा आणि जे काम हाती घेतले आहे त्या कामाच्या पूर्ततेसाठी ध्यास बाळगणारा. त्यातूनच सैफ आणि करीना यांनी आपल्या बाळाचे नाव तैमूर असे ठेवले. हे नाव जाहीर झाल्यापासूनच तो कट्टरपंथीयांचा लक्ष झाला होता. त्याचे नाव तैमूरलंगशी जोडणे ही विकृतीच आहे. सत्य सांगायला कोणीच पुढे येत नाही. तैमूरचा अरेबिक अर्थ मी आधीच सांगितला आहे, तेव्हा मी स्पष्ट करतो की सत्य मांडून लोकांचे डोळे उघडण्याचा आहे. कल्पनेच्या पलीकडे लहान मुलाची नावावरून कोणाशी तरी तुलना करून त्यास दूषणे लावली जात असतील, द्वेष पसरवत असतील तर सर्वच अवघड आहे. मित्रांनो नमस्कार. हे ट्विट आहे जे तुम्ही आता पाहिलं स्क्रीनवर, ते जगप्रसिद्ध अशा जितुद्दीन औलिया उर्फ मुमराका मुच्छड यांचं. नाव ठेवण्याची आणि नावं ठेवण्याची अशी दोन्ही पद्धत आपल्याकडे आहेच. काही वेगळं सांगितलं नाही त्यांनी. त्यातलं नाव ठेवणं आत्या जे ठेवते पाळण्यात असताना, या नाव ठेवण्यावरून आवाडांनी एक तुलना करून पाहिली. आपल्याकडे नाही का राम, लक्ष्मण, दशरथ अशी नावं ठेवत आपण. ही नावं पौराणिक आहेत. त्यानुसार तैमूर हे नावही पौराणिकच आहे. या अरेबिक शब्दाला स्वतःचा एक अर्थ आहे. हे सगळं मान्य आहे आवाडसाहेब, सगळं मान्य आहे. पण अरबांचा इतिहास हिंदुस्थान्यांनी का अभ्यासायचा, कशासाठी अभ्यासायचा? आणि मंगोल वंशाचा मुसलमान शासक तैमूरलंग हा बलात्कारी, क्रूर कर्मा, लुटारू म्हणून जास्त परिचित आहे जगाला. आमचा प्रभू श्रीराम हा मर्यादा पुरुषोत्तम म्हणून नावाजला जातो. लक्ष्मण तर आदर्श पुरुषाच्या किंवा आदर्श भावाच्या व्याख्येत वरच्या श्रेणीतली व्यक्तिरेखा आहे. दशरथ हा प्रजापालक राजा होऊन गेलाय. या आदर्शांच्या नावांनी आम्ही आपल्या लेकरांची नावं ठेवली तर बिघडलं कुठे? आणि या महान व्यक्तिरेखांची तुलना त्या लंगड्या तैमूरलंगशी कशाला करावी शहाण्या माणसानं? काय लॉजिक आहे? पण आमच्या जितुद्दीनला भारीच खाज. मुसलमानांचं लांगुल चालन करत असताना काहीही चाटणं शिल्लक ठेवत नाही आघाडी. बरं, लोखंडासारखा कणखर विचारांचा वगैरे म्हणवला जाणारा पुरुष अर्थात तैमूर हा हिंदू कट्टरतावाद्यांच्या डोळ्यात चलतोय. सैफनं आपल्या लेकराचं नाव तैमूर ठेवलंय म्हणून तो कट्टरतावाद्यांच्या निशाण्यावर आलाय. आणि हा हल्ला जो सैफवर झालाय तो खरं तर सैफला मारण्यापेक्षा तैमूरला संपवण्यासाठीच झाला असावा, नव्हे तो तैमूरला मारण्यासाठीच झाला होता. सुरुवातच या ट्विटची तशी केली आवाडाने. प्राणघातक हल्ल्यातून सैफ अली खान हा नशिबानं बचावला. खरं तर मुलाचाच बळी जाणार होता, मात्र नशिबानं तोही बचावला. म्हणजे बघा, उगाच वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचा हा प्रयत्न नाही आहे का जो जितुद्दीनकडून केला गेलाय. पण परवा ज्या एका संशयिताला पकडलंय मुंबई पोलिसांनी, त्याचं नाव आहे शाहिद. म्हणजे तो निघाला शांतीदूत. मग त्याच ट्विटरवरून नेटकऱ्यांचा आवाडांवर टीकेचा बडीमार सुरू झाला. आता झाली का पंचायत? पंचायत तर आधीही अशीही झाली होती जितुद्दीनची. कारण आधी सैफवरचा हल्ला म्हणजे हिंदू कट्टरतावादाचा नमुना आहे वगैरे वगैरे बोलून गेले होते महाशय. पण आता तर हल्लेखोर हा कदाचित मुस्लिमच निघणार हे पक्क झालंय. पकडलेला संशयित हा योगायोगानं नाही तर CCTV फुटेजवरून धरपकड झालेला आहे. त्याचं मुस्लिम असणं हे जितुद्दीनसाठी धक्कादायक असेलही कदाचित. कारण आता गरळ ओकायची तर कोणाविरुद्ध असा प्रश्न निर्माण होणार आहे. हिंदू कट्टरतावाद किंवा भगवा आतंकवाद या जुन्याच कल्पनेचा वापर करत शिळ्याकडीप्रमाणे चुलीवर कड काढायचे हे फालतू धंदे बंद करावे लागणार या विचारांनी कासावीस झालेला आवाड पिसाळलाय. लगेच त्यांचं पुढचं ट्विट पहा. हल्ला करणारा कोणीही असो, कुठल्याही जातीचा असो, त्याला उघडा केलाच पाहिजे. तो मुसलमान असेल तर त्याच्या विरोधात विचार करा.
तैमूर तुमचा मुलगा असता तर, वाल्मिक कराड हा माझ्या जातीतला, पण मी सत्याच्या बाजूने उभा राहिलो. विचार एकच होता, संतोषची बायको माझी बहीण असती तर. हे जात धर्माचे खूळ सोडा, सत्याच्या मागे उभे राहा. आम्ही तेच तर सांगतोय की सत्याच्या मागे उभे राहा. जात धर्माचं खूळ सोडा. हिंदूंनी जात धर्म पाळायचा नाही, जातीपातीवरून धर्मावरून एक व्हायचं नाही. पण हा मुच्छड मात्र मुसलमानांचा कळवळा आल्यागत सातत्यानं त्यांच्या बोकड दाड्या कुरवाळायला जाणार. सुन्ना मेरे बाप, सुन्ना बाप, मेरे लिए सुन्ना. आठवतंय निवडणुकीच्या काळात एक मुसलमान भलताच चवताळला होता. आई बहीण केली होती त्यांनी आवाडांची, आणि आवाड त्याला विनवत होते, मेरे लिए चुप बैठ, मेरे लिए. किती लांगुल चालन. हमारी गलती नहीं है, मेरी गलती है, हमारी नहीं है, मेरी गलती नहीं है। ये कैमरा बंद कर, चलो पीछे। कौन है बेंचोद? ये लोग कौन है? और मैं कौन हूँ? मैं कौन हूँ? मेरे लिए चुपेटना भाई। मैं कौन हूँ? मैं मेरे लिए चुपेटना भाई। सैफवर चोरानं हल्ला केला. नंतर कळालं की जो चोर हे सगळं करून गेलाय तो मुसलमान होता. तैमूर हे नाव अरेबिक आणि तैमूरलंग हा इस्लामी शासक आक्रमक होता. मग त्या भाडखावांची किंवा त्या अर्थाच्या तशा अर्थांच्या जी नावं आहेत ती नावं आपल्या मुलांना देणं हे काय धर्मनिरपेक्षतेचं लक्षण मानायचं का आम्ही? समाज माध्यमांवर लोकांनी तैमूर या नावावरून टीका केली तर त्या निष्पाप बाळाला मारून टाकायला का ते साहेबच्या घरात घुसणार होते लोक? त्या तैमूरला लहानाचा मोठा होताना कुले हलवत फिरणाऱ्या नटांच्या मागे दिवस रात्र फिरणारे ते पाप्पाराजी नाहीत का, आणि त्यांच्या मोबाईलवर टिपल्या जाणाऱ्या रील्स आणि शॉर्ट्समधून या तैमूरच्याही बालसुलभ लीला पाहत पाहत आम्ही हिंदुस्थानी नेटकरी मजा घेत होतो. कौतुक होतं त्याचं. गोड आहे पोरग. आता जे कौतुक त्या निष्पाप राहा कपूरचं होतंय ना, रणबीर आणि आलियाची ती क्यूट लेक, तसंच कौतुक तैमूरचंही भारतानं केलंय. आमचे मीडियावाले आज तैमूरने शी केलीच नाही ही पण बातमी झाली होती. तैमूरच्या पोटात दुखतंय कारण 3 दिवस त्याला झाली नाही. कौतुकच कौतुक सुरू होतं. अहो, कुणी एखादा सरफिरा असतो ना, तोही असं बोलून गेला नव्हता की तैमूरला इजा करेन वगैरे. मारणं तर दूरच राहिलं. मान्य की तैमूरलंग हा जितका तुमच्या आमच्या डोक्यात गेलेला आहे इतिहास वाचल्यानंतर, त्यामुळे हे असलं भिकारचोट नाव का ठेवावं, विशेषतः कपूर असलेल्या करीनानं का ठेवावं, किंवा साहेबचा आग्रह असला तरी त्याला दुजोरा का द्यावा, यावर वाद नक्कीच झालेत. पण हा बालबुद्धी मुंबरावाला मात्र कशाचा कशाशी संबंध जोडून हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करण्याची कामं करत असतो. त्यातही विशेष म्हणजे या घटनेला हिंदू कट्टरतावादाशी जोडून बाबानं कहरच केलाय. नशीब संशयित आरोपी किंवा हल्लेखोर हा लसणीचाच निघालाय. तेव्हा तोंडावर पडलेल्या आवाडांनी आता हिंदूंना जात धर्म शिकवायला जाऊ नये. वाल्मिक कराड वंजारी असून, म्हणजे आवाडांचा जातवाला असून देखील त्याच्या विरोधात रान उठवण्याचं कारण आवाडांचं सेक्युलरिझम नाहीये, तर अजितदादा आणि धनंजय मुंडे यांच्याबद्दलचा द्वेष आणि आकस हे आहे. ते सत्तेत आहेत, हा बाबा आता बसलाय कटोरा घेऊन, हे आहे. तर मस्साजोगचे सरपंच संतोष दादा यांची पत्नी आवाडांची बहीण असूच शकत नाही, कारण हा संधीसाधू बोका आहे घाराडोळ्यांचा. मराठा समाज असल्या बोक्यांना ताटाजवळ घोटमळू काय, हुंगू बी देत नसतोय. तैमूर तुमचा मुलगा असता तर, प्रश्न चांगला आहे आवाड, तैमूर तुमचा मुलगा असता तर इथवर ठीक आहे, आई कत्रीनं नसती ना, पण यातला विनोदाचा भाग सोडा. मुलगा कोणाचा वगैरे नंतर, आधी त्याचं नाव तैमूर नसतं हे लक्षात घ्या. त्याचं नाव काहीतरी वेगळं असतं. तैमूर नाव आहे म्हणून त्या चिमुकल्याच्या जीवावर उठायला सनातनी हिंदू निर्दयी नाहीत हे पहिलं लक्षात घ्या. ती निष्ठुरता, ते क्रौर्य, ती आक्रमकता हिरव्या बांडगुळांमध्येच ठासून भरलेली असते. त्यांचेच हात सारावलेले असतात मांसाचे तुकडे तुकडे करून सुटकेशीत भरायला. सरतन से जुदाचे फतवे तेच लोक काढू शकतात ज्यांच्यात खरोखरच शीर कलम करण्याची खुमखुमी असते. विचारात निडरता आणि मेंदूत कट्टरता भिनलेली असते. रेल्वेच्या बोगीला बाहेरून कडी लावून पेट्रोल टाकून 130 लोकांना, हिंदूंना, रामभक्तांना पेटवून देण्याचा खुणशीपणा देखील त्याच जाती समूहात आहे, आमच्यात नाही. अमरावतीच्या उमेश कोल्हेचा गळा त्या गल्ली, त्या अंधारात बेसावतपणे कुणी रेतला होता, जरा आठवून पहा.
राजस्थानमधल्या कन्हैयालाल टेलरचा गळा कुणी चिरला होता जरा आठवून बघा. त्यांचा असा निर्घृण खून करण्यामागची कारणं काय होती? आमच्या निपुर शर्माचं जगणं मुश्किल करून टाकले राव. कोण आहे या सगळ्यांच्या मागे? जितेंद्र आव्हाड, या प्रश्नांची उत्तरं आधी हिंदुस्थानच्या 110 कोटी हिंदूंना तुम्हाला द्यावी लागतील आणि मगच तुमच्या भाकड कथांना कोणीतरी भीक घालेल एवढं लक्षात ठेवा. एका मतदारसंघातून अमरपट्टा घेऊन आल्यासारखं आयुष्यभर निवडून येण्यासाठी जितेंद्र आव्हाड नावाचा एक बाटलेला हिंदू आज नको त्या लांछनांनी हिंदू समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू पाहतोय. त्याला जशास तसं उत्तर देणं गरजेचं होतं. माझा हा प्रयत्न कदाचित तोकडा पडेल, निश्चित कदाचित तोकडा पडेल. म्हणून नुसते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त होऊ नका, तर आव्हाडांच्या ट्विटरवर, फेसबुकवर, इन्स्टावर जिथं शक्य होईल तिथं त्यांची चूक त्यांना संसदीय भाषेत लक्षात आणून द्या आणि समजही द्या. भगवा आतंकवाद किंवा हिंदू दहशतवाद हा फेक नरेटिव्ह पसरवण्यासाठी जे लांडगे धडपडत होते आजवर, त्यांची अवस्था आज काय हे पहा. पाकिस्तानातून आलेल्या लांडग्यांच्या हातातही कलावा बांधून ते हल्लेखोर हिंदू होते असा भ्रम पसरवण्याचा हिंदू दहशतवाद्यांनी ताज उडवलं, 26/11चा मुंबई हल्ला घडवला असा खोटा समज पसरवण्याचा डावही तो अजमल कसा पकडला गेला म्हणून उलथवला गेला. नाहीतर काय झालं नसतं. कसाब जर पकडला गेला नसता तर डिग्गी राजा, सुशील कुमार शिंदे, चिदंबरम आधी ही व्हॅटिकन सिटीच्या गुलामांची जी फौज होती ना, त्यांनी जे नरेटिव्ह बाजारात आणलं होतं त्याचीच री आज आव्हाड ओढत बसले असते. नव्हे ते आजही भगवा आतंकवाद नावाची थिअरी मांडू पाहतायत. नाहीतर आज या क्षणी सैफ नव्हे तर खरं लक्ष तैमूरच होता हे विधान करण्याचं धाडस आव्हाडांनी केलं नसतं. असो, आव्हाड काय चीज आहे अख्ख्या जगाला माहिती आहे. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटू. सर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.